पवन सूत हनुमान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत गोरोबा काका महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। प्रताप देखोनी निशाचरी, वेगी वाढला कपेशरी, 10 योजन गगनांतरी, उसळोनी दुरी चालला. आता आपला जी काही शक्तीचा ही जी काही सोहळा आहे, ह्या सोहळ्यामधला आपला 4था अध्याय चालू आहे. आणि वाजलेत किती, राहिलेत किती. आणि मग आता आपल्याला ही कथा हाय अशी जर चालवली तर मला वाटत नाही लक्ष्मण दिवस निघायचा आता उठल म्हणून. कसा उठवायचा? टाइम किती झालाय? उठतंय का? बरं मग काय, चला मग आता उठवूच आपण. आता सगळी जण जर तयार झाल्यावर का उठत नाही? सहज उठेल की. हां, मग अशा पद्धतीनं आता ही काळनिमीचा आणि हनुमंतरायाचा जो काही युद्धाचा प्रसंग आहे, आणि त्या युद्धाचा प्रसंग आता काय करू आपण, जरा झपाट्याने घेऊ म्हणजे लवकर उठेल. नाहीतर काय होईल, लय कुणाकाला गोष्टीत बसल्यावर लय वेळ लागेल. आमच्या नाथ महाराजांनी बघा कसं ओळखीला तडाख्याला 5-25 वाया कावा खाल्ल्या माहिती झालं नाही. मग अशा जर आपण उर केलं का नाही मग मग होतं बरं का. मग आता हा हनुमंतरायाचं आणि काळनिमीचं युद्ध चालू आहे. ज्या वेळेला दोघाचं युद्ध चालू झालं त्या वेळेला काळनिमीनं जे काय आपला 11 रूप प्रगट केलं, आणि आता हनुमंतरायासोबत युद्ध करण्यासाठी तो सज्ज झालाय. आणि तो आता कथेचा भाग आपण ऐकायला सुरुवात करू. जैसा तापला होळ गोळ, तैसा परतला गोळांगोळ, सवेगी चालला सबळ, जैसा कल्लोळ अग्नीचा. मग आता त्या ठिकाणी ह्या जी काय काळनिमी आहे किती तापला व जसं लाहोराच्या भात्यातील लोखंड घातल्यानंतर फिरवून फिरवून तापविल्यावर कसं लाल भडक दिसतं का नाही. आणि असा हे तापून हितका काय रागानं, आणि तो हितका काय भयानक त्यानं प्रगट स्वरूप केलेलं. आणि त्याच्या पुढे काय होतं ऐका आता. लक्षणी आणि शाचर, उडी घातली सत्वर, झाले शतुचूर्ण शरीर, कपी भार वरी पडता. मग त्या ठिकाणी आता एवढा जरी करताना तरी काळ जरी पुढं आला हनुमंतरायाचा तर तो काय करताय हो. आणि म्हणून हनुमंतरायानं काय केलं, म्हणलं आता कांद्याला बिस्मिला नगच, म्हणला लय वेळ लावायचंच नाही, एका झटक्यात मारायचं आहे. कारण का आपल्याला लय मोरी का मांडलंय, पसारा मोठा आहे. कारण का हो, आपले ज्या वेळेला भरत बिट्टीचा आधी ऐकायचा का ना त्या वेळेला खरं काय आपल्याला सुख आणि समाधान वाटणार आहे. म्हणून हनुमंतरायाने सुद्धा विचार केला की असा आकाश पंतापस्तर उड्डाण नेलं, आणि तिथून जे उड्डाण आणलं ते कुठं पडलं व काळनिमीच्या डोक्यात. तरी राक्षस आतुरबळी, अक्रंदेव गदी दिली आरोळी, कपी तुझे युद्ध मेळी, मी रांगोळी करीना. मग त्या ठिकाणी आता एवढा मोठा उड्डाण हनुमंतरायानं केल्यावर ही काय ग बसतं का, ही होतच कपटीन दुराचारी. आणि ती काळनिमी म्हणते, अरे ए हनुमंतराया, तू माझ्यावर एवढा काय धावून यायलाच काय, तुझा आताच निपांत करतो. ऐसा बोलता राक्षस, भूमी आदळाला कर्कश, निधा उठविला भोवस, पर्वतेश दनाशिनाला. मग त्या ठिकाणी आता एवढं कुणाकाच्या युद्धामधला जे काय प्रसंग आहे, आता काळनिमी म्हणताय मी जे आलो ती तर काय झोप घ्यायला आलो का इतक्या लांबून. आणि मग अशा पद्धतीनं हनुमंतराय म्हणताय मी काय तुझा दिमाग चढवण्यासाठी आलो का इतक्या लांबून. मी सुद्धा कुठून आलो, लंकेतून आलो. आणि हे कुठून आलतं, लंकेतूनच आलतं. दोन्ही एकाच गावातून आली आणि एकाच ठिकाणी गेली ती. आणि मग आता प्रत्येक माझा रामभक्त हनुमंतराया, आणि माझ्या रामभक्ताचं माझ्या प्रभूचं कार्य करायचं म्हणून हनुमंतरायाच्या मनामध्ये ईर्ष्या आहे. आणि हा कपटी दुराचारी काळनिमी म्हणतोय माझ्या बी रावणाचा डाव जे आहे का ना ती मी साधणारच आहे. आणि मग बघा बरं आता लोक म्हणतात का ना, मगाशी महाराजांनी मस्त सांगितलं का नाही त्या की काळनिमीला सुद्धा कळालं, आणि ती म्हणले आधीच्या जन्मात ग्रंथ वाचित होता, कशाला चटशिरक मरावं की हो, कशाला एवढं इथं करायचंय आधीच्या जन्मात ग्रंथ वाचित असल्यावर. आणि हनुमंतरायाच्या हातून मरण दिसल्या हाही तर त्याला कळालं होतं मरावं की चटशिरक. पण बघा तसं नसतंय. जो फक्त दावायचं दात वेगळं असते आणि खायचं दात वेगळं असते. तर हा पाटावर बसून परमार्थ सांगायचं असतंय, आणि पाटावरून उठून गेल्यानंतर परपंच वेगळाच करायचं असतंय. ती परपंच करायला निघालेला काळनिमी. शब्द झाला अतिभूत, गंधर्व होते निद्रिस्त, ते उठून या तेथे सैरा धावत पार्वती. आणि मग त्या ठिकाणी आता
अहो एवढं काय भयानक त्या काळनिमी सोबत युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी आता दोघाचा जे काही युद्धाचा प्रसंग आहे आणि त्यांचा एवढा मोठा काय बोलबाला चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी जी काय गंधर्व होती आणि त्या गंधर्वाला काय झालं ती पुढे आहे का. दनका उठीला धुरंधर जागे झाले सत्वर गेहोनिया शास्त्र पर्वतेंद्र शोधिती. आणि मग त्या ठिकाणी आता हा जे काय गंधर्व आहे का नाही आणि ती आता सगळं त्या दुर्नागिरी पर्वत आहे आणि त्या पर्वतावर आता काय शोधते ती पुढे होत आहे का. तप देखिला कपिसरी भवंता ठेविला संग्रमी वर्षताती शास्त्री निशे माझी चोरी केवी करीसे. आणि मग त्यावेळेला इकडे काळनिमीचा संसार संपला आणि हनुमंतराया त्या दुर्नागिरीच्या पर्वतावर वर चालले आणि ही जी काय गंधर्व ती जागी झाली आणि मग आता चौकून कोण शिरला आपल्या दुर्नागिरीवर म्हणून पाहण्यासाठी गंधर्व सगळी वर चालले आणि त्यावेळेला हनुमंतरायाला बघितलं आणि पुढे काय केलं. तू कोण कैसा कोण आहेसी मध्यरात्री का आलासी पार्वती सैरा विचारेशी आज्ञा कोणासी पुशिली. आणि मग त्या ठिकाणी आता बघा जो काय साधू आहे जो काय संत आहे जो काय म्हणताय आणि ती दिवसा भिक्षा मागा येते दिवसा काय कार्य करते आणि रातचं करायचं काय कारण आहे का. आणि मग ती गंधर्व म्हणू लागली तो बहर रातचं 12 वाजून आता 12:30च्या पुढे टाइम झाला आणि तू हिथं इदुळा कशाला आला सांग लवकर. निश मध्याने अंधारी तू विचारीसी गिळशी खरी पार्वतकार शरीरी कोण धरेवरी पाडीला असे. आणि मग त्या ठिकाणी आता हिथं आलास आणि असं कार्य केलंस का आणि तू नेमका कोण आहेस कसा आहेस. एवढा मोठा काळनिमी आहे आणि तेवढा मोठा दुर्धर काळनिमी तू धरणीवर म्हणजे आडवा केला किंवा लोळवला. एक म्हणती पुसता काय धरा बांधा हात पाये मध्यरात्री विचारित आहे तस्कर होय सर्वथा. आणि मग त्या ठिकाणी आता तस्कर ती काय म्हणतात कशाला बाबा आणि काय करायचं कशाला ह्याला विचारपूस करायची धरण बांधा. ऐसा करिता कल्लोळ मी निले सभोवती सखळ ते देखोनी गोळांगोळ मधुर बोले बोलत. आणि मग त्या ठिकाणी आता ही सगळी धरण ह्याला कशाला बाकीचा चौकशी करायची म्हणल्यानंतर सगळी जी काही ते गोळांगुळ होती का नाही ती दाहलेली आहे ती. आणि मग पुढं काय करते जाय का. जम्बोद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानी सुग्रीव राजशुंडमणी तथे स्थानी नांदत. आणि मग त्या ठिकाणी हनुमंतराय तू नेमका कोण आहेस म्हणल्यानंतर त्यानं सांगायचं चालू केलं माझ्या हनुमंतरायानं कुणाला त्या गंधर्वाले की बाबा दक्षिण दिशेला जो काय किष्किंधा नगर आणि त्या किष्किंधा नगरामध्ये जो काय सुग्रीव राजा राहतो आणि त्याचा मी कोण आहे ती पुल्या होत आहे का. सख्या श्रीरामासी स्वामी माने श्रीरामासी तन मनार पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. आणि म्हणून त्या सुग्रीव राजानं काय केलं तन मन धन सगळं काही अर्पण परशुरामचंद्राला केलेलं आहे. आणि तो शक्यतो बघ सुग्रीव राजाचं परशुरामचंद्राचं कसं झालं ती पुढे राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंदी लक्ष्मण. आणि मग त्या सुग्रीव राजाचं परशुरामचंद्राचं शक्यतो झालं त्यांचं लंकेमध्ये आगमन झालं. राजा रावणाचं परशुरामचंद्राचं असं काय भयानक युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये काय केलं राजा रावणाला लक्ष्मणाला शक्ती मारली. आणि मग अशा पद्धतीचं म्हणजे हा जे काय गंधर्व आहे ते काय विचारायला तू का हित आला आणि का आला म्हणून एवढं सांगायची पाळी कुणाला आली. आणि लक्ष्मणाला आपलं हनुमंतरायाला सांगायची पाळी आली आणि मी कशाला आलो आणि त्याचं कारण काय ते ऐका. वाचवाया सौमित्रासी नेऊन आलो औषधेसी विघ्न करी करावे आम्हासी नमनक तुम्ही की करीतो. आणि म्हणून मी काय केलेलं आहे स्वामी कार्य करण्यासाठी आलेलो आहे. माझा लक्ष्मण तिथं थारुळ्यामध्ये पडलेला रक्ताच्या आणि त्याचा जीव की प्राण आता माझ्या हातामध्ये आहे आणि म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि मग अशा पद्धतीचा हनुमंतराय हा लक्ष्मणाला ती शक्ती लागलेली आणि ती औषधी आणण्यासाठी गेलेला आहे. आणि हे गंधर्व त्याला आडवायला ती आणि म्हणून हनुमंतराय म्हणू लागलाय की बाबा मला स्वामी कार्य करायचंय तुम्ही अजिबात अडथळामध्ये आणूच नका. उदयेता गवस्ती प्राण सांडिले उर्मिलापती म्हणून औषधे मध्ये रात्री नेऊनीची ती मी आलो. आणि म्हणून हा लक्ष्मण कसा शक्ती लागलेली आहे आणि जर हा उर्मिलापती दिवस निघाला तर प्राण सोडील आणि म्हणून मी औषध न्यायला आलेलो आहे. सुग्रीवा सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर
माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. आणि माझा आता हा सगळा परिचय सांगायला की हा सुग्रीव राजासोबत जी काय गोळंगोळ सैनिक आहे का ना 18 पद्मवान्य राहती आणि त्याच्यापैकी मी एक हनुमंतराय आहे आणि मी औषधं आणण्यासाठी आणि माझा लक्ष्मणाचा प्राण वाचविण्यासाठी इथं दाखल झालेलो आहे. स्वामी कार्ये साधिता पूर्ण सर्वता करून ए विघ्न पुढे लांसी करिता छळन श्री रघुनंदन शोभेल. आणि म्हणून हा स्वामी करे जी करायला आलंय आणि त्याला यज्ञ केल्यानंतर अहो माझा प्रभू रामचंद्र कधीच ग बसणार नाही. प्रभू रामचंद्र जर राग आला तर मग त्याचा जे काय राग आहे आणि त्या रागातून बाहेर निघणं हा शक्यच नाही. अशा पद्धतीचं माझा हनुमंतराय बोलू ऐसे लागला. बोलता कपिशर गंधर्व सर सावले भारी केवडे राम सुग्रीवांची थोरी ओशिदे रात्री नेऊ आला. आणि मग त्यावेळेला अहो हे माझ्या हनुमंतरायाने काही एक शब्द तरी लबाड बोलला का? अजिबात लबाड बोलला नाही. पण हे गंधर्व म्हणतात कुणाचा सुग्रीव कुणाचा राम हिन बोलायले काय काय संबंध आहे आमचा आणि म्हणून मोरी सरसावले. सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले गदा परिगती कट भाले वर्ष लागले समकाळी. आणि मग त्या ठिकाणी आता ही जी काही गंधर्व आहे ठिकाणी ते म्हणजे आता आमचा बाकीचा काही संबंध नाही. तू लबाड बोलायलाच आणि आमची परवानगी न घेता आमच्या हा जी काय दुर्नागिरी पर्वत आहे ह्याच्यावर तू काय केलंच आक्रमण केलंच आणि मग अशा पद्धतीचं म्हणल्या ती हनुमंतरायाला आता धरण्यासाठी सगळी काही सरसावले असे सांगितलं. चौपासी धावती सैरा होते गंधर्व अडधरा अकळावया वाढणारा करीती खरा पुरुषार्थ. आणि मग आता ही जी काय गंधर्व आहे ती का नाही हनुमंतरायाला धरायला सरसावली ती आता आपण मागून बराचसा इतिहास ऐकलाय आणि मला वाटतं हे आपल्यात जी काही सगळे राम भक्त आलेत का नाही परगावचे खरंच बघा आपल्या गावाचं आता मागाच्या महाराजांनी केलंच का ना तुलना आपल्या गावात एवढी मोठं गाव असताना आपल्याला नाव ठेवूनच घ्यायची पाळी आली का नाही आली का नाही कशामुळे आली हो? अहो बोटावर मोजण्या इतकी सांगणार आणि जी काय सांगणार आहे ती बी घरी झोपते ती हो काय करावं मला काय कळतच नाही. आणि वाचणारी म्हणतात मी कसं वाचू तोंडानं वाच आणि हाय ती वाच बाकीचं काय करायचं आहे इथं हो का घरी झोपीत वाचत घरघुर अशा पद्धतीचं नाही बाबा जमत. आणि म्हणून आपण आपल्या गावाची किंमत वाढवण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही सत्य आणि तथ्य आहे ती निवडण्यासाठी काय करावं लागतं हो अहो रामायण ग्रंथाचे अनेक पारायणच करावं लागतं ती. आणि त्याच्याशिवाय एवढी जरी गंधर्व आली तर हनुमंतरायाच्या पुढे चिलटासारखी आहे ती. आणि म्हणून आपल्या गावाची थोरी वाढवणं प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाचं कार्य आहे. गंधर्व मीनले 14 सहस्र एकला एक कपी क्रोधा चढला धुरंधर करू संहार आदरीला. आणि मग त्या ठिकाणी बघा की आता अहो 14,000 गंधर्व आहे ती एक का दोन व आपल्याला बघा गेलं तर एक माणसानं धरलं तर 3 तास सुटायचं नाव. पण माझा हनुमंतराय 14,000 जरी गंधर्व आली तर त्यांच्याकडे बघून अजिबात एक केसभर सुद्धा दुःखी नाही किंवा भय नाही अगर चिंता सुद्धा नाही. रूपे वाढला दारुण रोमे थरकते संपूर्ण भयानक दिशे चिन्ह कपिंद्र जान खवळला. आणि मग त्या ठिकाणी आता ही 14,000 गंधर्व आहे ती आणि त्यावेळेला मग माझे हनुमंतराय तर काय कमी आहे का? अहो 100 बडकर एक बाप सवय तर लेख आपलं बाप बेटा तर आपलं लेख बेटा सवय असतं बाप बेटा सवय लेख असतो. आणि मग वाचण्यासाठी सौ ललिता प्रमोदराव देशमुख. अहो ह्या ठिकाणी हा 14,000 गंधर्व धावले ती आणि त्यावेळेला माझ्या हनुमंतराला असा काय भयानक राग आला आणि असं काय भीमरूप धारण केलं आणि त्याच्या पुढे काय झालं एक मुष्टी गाते मारिले एक दाता तळी रगडले उरले पुच्छे बांधिले मग पटिले खडके. आता बघा अहो ह्या गंधर्वाले कुणाला पायाखाली रगडायले अहो कुणाला नकानं चँग राहिले आणि कुणाला शेपटानं. आता मला सांगा बरं का मी काय लय ईदवान नाही मी खरं सांगतो मी नेहमी करता मी अंगठ्या बहादर माणूस आणि मी काय तत्वज्ञान सांग शकतो. पण मला एका माणसाने वाचण्यासाठी हरिश्चंद्र लक्ष्मण सावंत. आणि मग अशा पद्धतीनं आता हनुमंतरायाचं आणि हनुमंतरायाच्या हो महाराज इकडे बघा ती पुकारीत राहते आपण हे आपल्याकडंच आपलं काय घ्यायचं ते बघायचं
ती त्यांचं काम करायचं, आपण आपलं काम करायचं. मग अशा पद्धतीनं आता मला सांगा, हनुमंतरायाच्या शिफ्टीनं किती मार्ग निघाले का नाही, आणि हनुमंतराया शिफ्टचं काय किती पराक्रम आहे. आपण अनेक रामायणामध्ये म्हणजे भरपूर मागून कथा विस्तार नाही केलेली आहे. मला सांगा, हनुमंतरायाचं शिपूट आणि हनुमंतरायाचं शिपूट जे आहे ती नेमकं कोण आहे सांगा, लवकर सांगा, 1 मिनिटात सांगा. आहे का ना? बरोबर पार्वती आहे. आणि महारुद्राचा अवतार माझा हनुमंतराय आहे, आणि आधी माय शक्तीचा महाग पाठिंबा आहे. आणि म्हणून 14,000 80,000 जर किंकर आली तर एका बाहेरमध्ये उचलतं समुद्रात जाऊन फेकते. ही पार्वती मातेची शक्ती आहे. अशा पद्धतीचं रामायण जर ऐकायचं असेल तर कुठला तर एक तरी पॉईंट देण्यात धरावा जीवनामध्ये, आणि तरच रामायण ऐकल्याचं सार्थक होतंय. नाहीतर पालत्या घागरीवर पाणी किती बी वातावं ते थेंब साचेल का नाही साचणार. ह्या कानातून ऐकायचं आणि त्या कानातून सोडून द्यायचं. असं जर जीवनामध्ये घडत असलं तर त्यानं रामायण ऐका बी येऊन सांगाय बी येऊन. हो, सांगितलं तर एकतरी जीवनामध्ये सांभाळून ठेवावी. आणि मग अशा पद्धतीचं माझ्या हनुमंतराचं जे काय शेपटाचा पराक्रम आहे आणि ती पुढल्या होत काय कसा केला.